पोस्ट ऑफिस बद्दल अतिशय महत्वाचं जी तिसरी मेरिट लिस्ट लागणार आहे अपडेट आलेला आहे. ह्याला डिले का होतोय? तारीख दिलेली होती आपण 5 ते 7 म्हणजे या महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये. आज 6 तारीख आहे तरी अजून तिसऱ्या मेरिट लिस्टचा थांग पत्ता कुठेच लागलेला नाहीये. नेमकं या लिस्टला डिले का होतं आणि कधीपर्यंत येणार आहे सगळ्या गोष्टींचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीची तिसरी मेरिट लिस्ट जी आहे, थर्ड मेरिट लिस्ट ही अजूनपर्यंत लागलेली नाही. मग ती आज संध्याकाळी लागू शकते, उद्या, परवा किंवा नेक्स्ट आठवड्यात सुद्धा एक्सटेंड होऊ शकते. त्याचं कारण काय एक्सटेंड होण्याचं? सर्कल वाईज प्रोसेसिंग असते. जशी तुमची पहिली आणि दुसरी मेरिट लिस्ट लागली ती तुमच्या सर्कल नुसार लागलेली आहे मित्रांनो, डिस्ट्रिक्ट नुसार नाही लागले, तुमच्या जिल्ह्यानुसार अजिबात लागलेली नाही. म्हणजे तुमचं डिव्हिजन, जिल्हा सगळं कव्हर झालंय कशामध्ये? तुमच्या सर्कल मध्ये. मग सर्कल म्हणजे काय? जसं की तुमचं महाराष्ट्र सर्कल, गोवा सर्कल, कर्नाटक सर्कल, गुजरात सर्कल असे वेगवेगळे 28,000 पोस्ट जागेसाठी सर्कल डिफाईन केलेले होते. त्याच्या अंतर्गत संपूर्ण सर्कलची एक साथ जी तुमची लिस्ट असते ती पब्लिश होत असते. त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं, तुमचे डिव्हिजन सर्वत्र कव्हर केलेले असतात. आता सर्कल वाईज जर मेरिट लिस्ट त्यांना पब्लिश करायची झालं तर त्या ठिकाणी त्यावेळेस वेळ लागू शकतो. म्हणून सर्कल वाईज करण्यात सुद्धा या तिसऱ्या मेरिट लिस्टला वेट होत आहे मित्रांनो, म्हणजे जास्त वेळ लागत आहे. व्हॅकन्सी ऍडजस्टमेंट करणे सगळ्यात महत्वाचा दुसरा पॉइंट की सेकंड मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना जॉईनिंग दिलेलं आहे, परंतु असे काही स्टुडंट आहेत त्यांनी अजून जॉईन केलेलं नसतं मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यांनी ऑफिशियली सांगितलं असतं आम्ही जॉईन करणार नाही. मग जीडीएस ला काय करावं लागतं? जे विद्यार्थी जॉईन करत नाही त्यांच्या व्हॅकन्सी परत रिकाम्याच राहणार आहेत मित्रांनो. म्हणून त्या संपूर्ण व्हॅकन्सीचं समरायझेशन करून किती व्हॅकन्सी कुठल्या डिव्हिजनला, कुठल्या जिल्ह्याला किती रिकाम्या राहिल्या आहेत ते त्यांना चेक करावं लागतं. आणि त्याच्या अगेन्स्ट परत मेरिट लिस्ट मध्ये थोडेफार चेंज करावे लागतात. म्हणजे मेरिट लिस्ट किती लागायची किंवा किती लावून घ्यायची हे थोड्या बऱ्यापैकी आता तिसऱ्या आणि चौथ्या मेरिट लिस्टला या ठिकाणी व्हॅकन्सी वरती डिपेंड राहणार आहे मित्रांनो. म्हणून तुमच्या जिल्ह्याला किंवा तुमच्या डिव्हिजनला किती जागा आहेत ते शिल्लक ते तुम्ही चेक करायचंय. किंवा जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर फक्त तुमचा डिव्हिजन किंवा तुमचा डिस्ट्रिक्ट जिथे तुम्ही फॉर्म भरलाय कमेंट करा, तुमच्या जागा तुमच्यापर्यंत पोहोचून जातील मित्रांनो. ठीक आहे, हा झाला सगळ्यात महत्वाचा दुसरा पॉइंट. मित्रांनो, तिसरा पॉइंट आहे आता टेक्निकल सर्व्हर इश्यू. काही वेळेस काय होतं, सेकंड मेरिट लिस्ट अगोदर 2 तास अगोदर पब्लिश झाली होती, याच्या वेळेस सुद्धा इश्यू आला होता. नंतर लेट थोडी पब्लिश झाली. काय इश्यू होता? सर्व्हर इश्यू. लिस्ट कधी कधी लागते परंतु टेक्निकली म्हणा किंवा सर्व्हर इश्यू असल्यामुळे थोडासा लेट, अर्धा तास, 1 तास, 2 तास हा प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु दिवसाचा फरक या ठिकाणी येऊ शकत नाही मित्रांनो. त्यामुळे टेक्निकल सर्व्हर इश्यू हा टेम्पररी बेसवरती आहे, परंतु डिले होण्याचं ते सुद्धा कारण असू शकतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं सर्कल वाईज प्रोसेसिंग, व्हॅकन्सी ऍडजस्टमेंट करणे आणि टेक्निकल सर्व्हर इश्यू हे 2-3 कारण आहेत की त्यामुळे थोडाफार 1-2 दिवस डिले होऊ शकतो. परंतु जास्त वाट पाहत बसायची ना, तर लवकरच पुढच्या 2 दिवसापर्यंत तुमची लिस्ट तुमच्यापर्यंत येऊन जाईल मित्रांनो, लेटेस्ट अपडेट नुसार. त्यानंतर चौथा पॉइंट आहे डीव्ही डिले, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी डिले होतं. काही वेळेस जीडीएस कडून व्यवस्थितरित्या प्रॉपरली सांगितलं असतं या तारखेपासून या तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, परंतु त्याच्यामध्ये परत काही शासकीय सुट्ट्या येत असतात, त्याच्यानंतर काही गव्हर्नमेंटचे रूल चेंज होत असतात, किंवा काही नवीन निवडणुका वगैरे लागत असतात, किंवा काही अजून इतर गोष्टी होत असतात. त्यामुळे थोडाफार चेंज त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जी डेट दिली वरील 3-4 कारणापैकी एक जरी असेल आणि तेथील अधिकाऱ्यांना दुसरं काम लागलं तर नियमाप्रमाणे ठरलेल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या डेट मध्ये थोडा चेंज होत असतो मित्रांनो. मग चेंज झाला की काय, ऑटोमॅटिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डिले होत असतो. म्हणजे समजा 5 तारीख दिली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट, म्हणजे 1 ते 5 तारीख दिली, ठीक आहे. या टाइम पिरियड मध्ये दुसरा काही टाइम ऍक्टिव्हिटी लागली तेथील अधिकाऱ्यांना किंवा शासनाला, तर 5 वरून 10 म्हणजे इथं डायरेक्टली 5 दिवसाचा गॅप फरक पडला. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जरी गॅप पडला तरी तुमचं तिसऱ्या मेरिट लिस्टवर आणि पुढील येणाऱ्या मेरिट लिस्टवर सुद्धा इनडायरेक्टली इफेक्ट पडत असतो. म्हणून असे बेसिक 3-4 रिझन्स आहेत ज्याच्यामुळे तिसऱ्या मेरिट लिस्टला वेटिंग लागत आहे.
पहिली लिस्ट लागली, दुसरी लिस्ट लागली, साधारणपणे पहिल्या आणि दुसऱ्या मेरिट लिस्टने सुद्धा 30 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी नक्कीच घेतला दोन्ही लिस्टने. आता तिसऱ्या लिस्टला सुद्धा एक 25 ते 30 दिवसाचा कालावधी जवळपास होत आलाय. ठीक आहे. आता या कालावधीमध्ये प्लस मायनस आपण या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून 3 ते 4 दिवस म्हणजे पुढील 8 तारखेपर्यंत तरी या महिन्याच्या म्हणजे 2 दिवसामध्ये पुढे लिस्ट लागायलाच पाहिजे मित्रांनो. जर नाही लागलं, जसं की गोवा राज्यात झालंय, त्या ठिकाणी इलेक्शन सुरू आहेत, त्यामुळे सेकंड मेरिट लिस्ट सुद्धा अजून अपडेट त्या ठिकाणी झालं नाही. आता जर लेटेस्ट असेल तर ते चेक करावं लागेल, परंतु माझ्या मिळालेल्या माहितीनुसार तेथील सेकंड लिस्ट सुद्धा डिले झालेली, खूप डिले झालेली. मग ती लिस्ट कधी येईल मित्रांनो? सेकंड अँड थर्ड एकत्र येईल का? सेकंड अँड थर्ड जसा पहिल्या लिस्टच्या व्हॅकन्सी जेवढ्या कमी राहतात तशी सेकंड मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होईल. सेकंड झाली की त्याच्यानंतर थर्ड, म्हणजे काय, सेकंड आणि थर्ड एक साथ येणार नाहीत, कारण की स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी त्यांना प्रोसेस करावी लागते. सेकंड मेरिट लिस्ट झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला टाइम द्यावा लागतो. त्याच्यामध्ये किती व्हॅकन्सी भरल्या जातील त्या त्यांना त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल आणि त्यानुसार तिसरी मेरिट लिस्ट लावावं लागेल. आणि लागलीच जर तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये काही व्हॅकन्सी जर व्हॅकंट राहिल्या तर चौथ्या लिस्टचा ते नक्कीच प्रयत्न करतील. म्हणजे काय, तुम्हाला या ठिकाणी चौथ्या म्हणजे फोर्थ लिस्ट पर्यंत चान्स असणार आहे. कोणाला? त्यामुळे तुमचं पर्सेंटेज मला कळू द्या. म्हणून पर्सेंटेज कमेंट मध्ये टाकायचं आहे, जेणेकरून चौथ्यामध्ये कोणाचा चान्स या ठिकाणी मिळू शकतो हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो. म्हणून तुमचं पर्सेंटेज, तुमचं डिव्हिजन आणि तुम्ही कुठल्या सर्कलला फॉर्म भरला आहे ते कमेंट मध्ये कळू द्या. म्हणजे तुमच्यापर्यंत तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास आपल्यास नक्कीच मदत होईल मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारे हे पद्धतीचे 3-4 पॉइंट आहेत. आता पुढे काय करायचं, जोपर्यंत मेरिट लिस्ट लागत नाही तोपर्यंत तुम्ही वारंवार चेक करत राहायचं. वारंवार म्हणजे कसं, 1 मिनिटाला 2 मिनिटाला असं अजिबात नाही. 6 तासांनी 4 तासांनी म्हणा किंवा डे बाय डे, दिवसातून एकदा दोनदा जर तुम्ही चेक केलं तुमच्यापर्यंत लेटेस्ट सब्जेक्ट पोहोचेल. जरी नाही चेक केलं तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, कारण सर्वात अगोदर आपण अपडेट सर्व जे काही रिअल माहिती असते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो मित्रांनो. म्हणून अजून तुमच्यापैकी कोणी नवीन असेल चॅनलवर, सबस्क्राईब लगेच करून टाकायचंय, म्हणजे सर्व सरकारी भरती अपडेट तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचण्यास मदत होईल मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे वेट करा, लिस्ट लागली की चेक करा, नाही नाव आलं तर कमेंट करा, पुढच्या लिस्टला तुमचा चान्स आहे का सांगते. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद आणि राम राम.